नाशिकमधल्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना त्यांनी जाळ्यात ओढलं, मानसिक दबाव निर्माण करून नोकरी आमच्यामुळेच मिळाली आहे अशी जाणीव करून देत मुलींवर पकड बसवली जात होती। त्यानंतर विनयभंग करण्यात आला, अत्याचार आणि बलात्कार करत त्यांचे फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात येत होतं। यामध्ये आरोपी आपल्या मित्रांनाही सामील करून साखळी पद्धतीने शोषण करत होते अशी माहिती समोर आली आहे। पुढे धर्मांतरासाठी दबाव टाकत नमाज पठण करायला लावणं, मांस खाण्याचं भाग पाडणं, उपवास ठेवायला सांगणं तसंच हिजाब घालण्यास भाग पाडलं जात होतं। यासोबतच हिंदू धर्मांबाबत चुकीची माहिती देत मानसिक दबाव निर्माण करून पीडितांना पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात अडकवलं जात होतं। या पीडित मुलींना विक्री करण्याचा किंवा अन्य रॅकेट यामागे असण्याची शंका उपस्थित केली जाते। नाशिकमधले अतिशय धक्कादायक प्रकरण। आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना या नराधमांनी आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर आयटी कंपनीमधल्या या मुलींना त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं अशी ही आरोपींची मोडस ऑपरेंडी सध्या समोर आली आहे। ज्या मुली नव्यानं जॉईन होत होत्या त्यांना सगळ्यात आधी टार्गेट केलं गेलं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। आरोपींची ही जी मोडस ऑपरेंडी आहे ती अतिशय धक्कादायक आहे। सायकोलॉजिकली ते मुलींना जाळ्यात अडकवत होते। कसुरी, एकूणच हे संपूर्ण प्रकरण बघितलं आणि ज्या पद्धतीने आरोपींची मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे ती पाहता थक्क करणारी आहेत। ज्या कंपनीमध्ये हे संपूर्ण आरोपी काम करत होते त्याच ठिकाणी येणाऱ्या मुलींना कशा पद्धतीने जाळ्यात ओढत होते त्याचा हा संपूर्ण जो घटनाक्रम तुम्ही काही वेळापूर्वी सांगितला तो कशा पद्धतीने होता हे अतिशय गंभीर आहेत। यामध्ये एक भाग म्हणजे ज्या वेळेला मुली नव्यानं जॉईन होण्यासाठी किंवा मुलाखतीसाठी यायच्या त्यावेळेला मुलाखतीच्या दरम्यानच त्या मुलींची परिस्थिती नेमकी कशी आहे किंवा जॉईन होण्यासाठी आलेल्या मुलींची नेमकी घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे अशा मुली विशेषतः टार्गेट केल्या जायच्या, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहेत अशाच मुली या सगळ्या दरम्यान या आरोपींकडनं लक्ष केल्या गेलेल्या आहेत। यामध्ये एक बाब म्हणजे या मुलींवर प्रभाव टाकण्यासाठी आमच्यामुळेच तुम्हाला नोकरी मिळाली हे वारंवार त्यांना पटवून दिलं जायचं, त्या पद्धतीचा एक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जायचा। दुसरा एक भाग म्हणजे यामध्ये की ज्या वेळेला या मुली नाशिकमध्ये राहत होत्या, काही मुली बाहेरच्या आहेत, अशा सगळ्या मुलींना वेगवेगळ्या निमित्तानं किंवा कामाच्या निमित्तानं पार्टीसाठी बाहेर घेऊन जाणं, रिसॉर्टवर घेऊन जाणं अशा स्वरूपाचे प्रकार देखील त्यांच्याकडनं केले गेलेले आहेत। आणि अशा सगळ्या दरम्यान त्यांच्यावर अत्याचार या सगळ्या तरुणांनी केलेले आहेत, आरोपींनी केलेले आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मुलींचा वयोगट देखील या सगळ्या निमित्तानं 18 ते 25 असल्याचं समोर आलेलं आहे। विशेषतः अविवाहित मुलींना यामध्ये लक्ष केलं गेलेलं आहे। दोनच ज्या पीडिता आहेत त्या विवाहित आहेत। यामध्ये आणखी एक भाग म्हणजे या मुलींना अत्याचार आणि इथपर्यंतच हे करून थांबलेलं नाहीये, तर आपल्याच मित्रांना त्याबाबतची कल्पना द्यायची, त्या मित्रांना सांगायचं की या मुलींचे फोटो व्हिडिओ आहेत अशा स्वरूपाचं सांगून तुम्ही त्यांचा वापर करा आणि मग त्या मित्रांच्या मदतीने देखील या मुलींचं शोषण केलं जायचं। अशा स्वरूपाचं हे साखळी शोषणाचं एक प्रकरण देखील या निमित्तानं समोर येतंय। एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर पुढे जाऊन या मुलींना हिजाब घालायला सांगणं, त्यासोबतच नमाज पठण करायला सांगणं, मांसाहार करायला सांगणं अशा स्वरूपाचे हे एकूणच जे प्रकार आहेत ते या मुलींसोबत घडलेले आहेत। या मुलींनी धाडसानं पुढे येऊन याबाबतच्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या खरोखरच या सगळ्या दरम्यान महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं आता नाशिकच्या पोलिसांकडनं कारवाई केली जाते। मात्र आरोपींची असलेली जी मोडस ऑपरेंडी आहे ती या निमित्तानं समोर आलेली आहे आणि हे प्रकरण पाहता अतिशय गंभीर आहेत। यामध्ये या पीडित मुलींचं पुढे काय होणार होतं तर यांच्या विक्रीचा देखील एक प्रयत्न केला जाऊ शकत होता अशा स्वरूपाची देखील शंका या निमित्तानं उपस्थित केली जाते। यामागे मोठं रॅकेट असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आता पोलिसांच्या तपासात ते समोर येईलच आणि ते बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। या आरोपींची जी मोडस ऑपरेंडी आहे, काम करण्याची जी एक पद्धत आहे, एक पॅटर्न आहे ते अतिशय धक्कादायक आहे आणि त्यामुळेच हे रॅकेट कुठपर्यंत पोहोचले हे देखील आता तपासातूनच समोर येईल।